नमस्कार मित्रांनो, 45 मराठी चॅनलवर ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आजच्या भागाची संपूर्ण चर्चा आपण या व्हिडिओत करणार आहोत। नक्की काय घडलं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन टच करा, ज्यामुळे तुम्हाला पुढील अपडेट लवकरात लवकर मिळेल। दर्शकांनो, घर सोडून गेलेल्या तन्वीची काळजी करणाऱ्या प्रतिमाला रविराजने पुन्हा एकदा सुनावलं, माझ्या रागाचं कारण आता हे घर सोडून गेलेलं आहे, त्याच्यामुळे मी पुन्हा चिडेन असं काही वागू नकोस। अर्जुनने केलं सायलीचं कौतुक, म्हणाला तन्वीला सुनवायचं असतं तेव्हा तुला एक वेगळीच एनर्जी येते, पण ती सायलीचं म्हणणं की ती तन्वी कधी सुधारणार नाही, पण बिचारे अश्विन भाऊजी याच्यामध्ये भरडले जात आहेत। आणि मित्रांनो, अश्विनचे डोळे लवकरात लवकर उघडावेत अशीच सायलीची इच्छा, पण इथे अर्जुनने सायलीवर विश्वास दाखवत तो म्हणाला की काळजी नको, अश्विनचे डोळे सुद्धा लवकरच उघडले जातील, ते सुद्धा सायली 2.0 कडून। पुढे सायलीने सांगितले प्रियाबद्दलचे अंदाज की प्रियाला कधी कानपाटीत मारायची आणि कधी शब्दांनी मारायचं हे मला चांगलंच माहीत आहे। अर्जुन पण म्हणाला की तन्वीला कसं गप्प करायचं हे फक्त सायलीलाच माहिती आहे। त्यानंतर अर्जुनचं लोखंडे टेलरांशी फोनवर बोलणं झालेलं असतं, ड्रेस तयार झाल्याबाबत त्यांचं बोलणं होतं आणि ते लवकरच तिथून घेण्यासाठी अर्जुनला बोलावतात। पण आता हे बोलणं तन्वी चोरून ऐकते आणि ती आपल्या माणसाला फोन करून सांगते की अर्जुन तिथे ड्रेस घ्यायला जाण्याच्या आधीच तू तिथून तो ड्रेस घेऊन ये। त्या माणसाला असं सांगते की टेलरला सांग की अर्जुनने पाठवलं आणि अर्जुनला सांग की टेलरने हा ड्रेस पाठवलेला आहे, म्हणजे दोन्हीकडून त्या माणसाला सावध करून ठेवते। कारण मित्रांनो, इथे तन्वीला भीती असते की अर्जुन जर पुन्हा तिथे ड्रेस वगैरे घ्यायला गेला तर त्याला तन्वीच्या खऱ्या आईवडिलांबद्दल माहिती मिळू शकते, म्हणून ती अर्जुनला लोखंडे टेलरपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करते। तर दुसरीकडे महिपत आणि नागराज एकमेकांना पेढे भरवत असतात। त्यांना आता पक्की खात्री पटलेली असते की ते आता जिंकणार आहेत, म्हणजे ते प्रियाला अर्थात तन्वीला तिचे खरे आईवडील भेटवून देणार आहेत आणि तिची चांगलीच फजिती होणार आहे। दोघेजण मस्तपैकी आता पार्टी साजरी करतात। तर मित्रांनो, प्रतिमाला आणि रविराजला माहिती नसतं की ती प्रिया अश्विनला घेऊन पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरी गेलेली आहे, म्हणजे अर्जुन आणि सायलीच्या घरी। तर जेव्हा प्रतिमा सायलीला फोन लावते चौकशीसाठी की अश्विन आणि प्रिया घर सोडून गेलेले आहेत आणि कुठे गेलेत काय ते माहिती नाही, आम्हाला कोणालाही काही सांगितलं नाही, तेव्हा सायली सांगते की ते इकडेच आलेले आहेत सुभेदारांकडे। आता इतके बजावून सुद्धा प्रतिमाने तन्वीची चौकशी करायला फोन लावलेला असतो, त्याच्यामुळे रविराजला चीड येते, कारण प्रतिमाचे फोनवरचे बोलणे त्याने ऐकलेलं असतं। त्याला वाटतं की जशी तन्वी इथे वागायची तशीच तिकडेही वागेल आणि पुन्हा एकदा सुभेदारांना त्रास देईल, आणि तसाच तडकाफडकी रविराज लगेच सुभेदारांकडे निघालेला असतो तन्वी आणि अश्विनला जाब विचारण्यासाठी। प्रतिमाला येतेस का म्हणून विचारतो तर प्रतिमा विरोध करत असते, पण शेवटी रविराज म्हणेल तेच प्रतिमाला ऐकावं लागतं। ती सुद्धा आता रविराज सोबत सुभेदारांकडे निघते। आता मालिका थोडी पुढे सरकते। अर्जुन आता ऑफिसला निघालेला असतो आणि येताना तो ड्रेससुद्धा घेऊन येणार असतो, पण त्याच्या आधीच प्रियाला असं हवं असतं की तिने पाठवलेल्या माणसाने तो ड्रेस होम डिलिव्हरी करावा, नाहीतर अर्जुन तिथे पोहोचेल। अर्जुन पूर्ण दरवाजापर्यंत जातो चपला वगैरे घालायला, तोपर्यंत तन्वीच्या जीवात जीव राहत नाही, ती बेचैन होते। पण तेवढ्यात तिचा माणूस तो ड्रेस घेऊन घरी पोहोचतो आणि अर्जुनच्या हातात ती पिशवी देतो। अर्जुनलाही खूप आनंद होतो, कारण त्याला असं वाटतं की टेलर यांची सर्व्हिस खूप चांगली आहे आणि डायरेक्ट घरपोच वगैरे ड्रेस पोचवतात ते। प्रिया दरवाजातूनच त्या माणसाला इशारा करते की तू आता इथून निघून जा। अर्जुन मागे बघतो, पण त्याला ते इशारे काही दिसत नाहीत, पण प्रिया दरवाजात उभी आहे हे पाहून तो म्हणतो तू काय आता इथे चौकीदारी करणार आहेस का? पण प्रियाला अर्जुनच्या या म्हणण्याचा काही फरक पडत नाही, कारण तिचं तर काम आता झालेलं आहे। अर्जुन तो ड्रेस घेऊन सायलीकडे जातो आणि म्हणतो हे बघ सरप्राईज। सायली म्हणते तुम्ही अजून गेला नाहीत का? अर्जुन म्हणतो खरं तर मी सरप्राईज आणायला जाणारच होतो, पण सरप्राईज स्वतः चालत चालत आपल्या घरी आलं। अर्जुन पिशवीतला ड्रेस काढून सायलीला दाखवतो। सायलीला खूप आनंद होतो ड्रेस पाहून। ती म्हणते माझ्यासाठी। अर्जुन म्हणू लागतो की आता इथे दुसरं कोणी आहे का जिच्यासाठी मी हा ड्रेस आणेन? सायली आता तोच ड्रेस घालून अर्जुनने आणलेला खाली येते आणि त्या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसते। त्याच वेळेस प्रतिमा आणि रविराज तिथे आलेले असतात आणि रविराजला त्याच्या काही जुन्या आठवणी आठवू लागतात। तो सायलीला प्रतिमाला सायलीमध्ये पाहू लागतो। इथे सायलीचे सगळेजण कौतुक करू लागतात। अस्मिताला तर खूप ड्रेस आवडतो हा, ती तर इतके सायलीचं कौतुक करते की अर्जुनला विचारते अरे कुठून शिवून घेतलास रे हा ड्रेस अर्जुन?
तर मित्रांनो इथे प्रियाला नको तेच घडतं. अस्मिताच्या प्रश्नाचे उत्तर देताना अर्जुन म्हणतो, श्रद्धा टेलरांकडून हा ड्रेस शिवून घेतलेला आहे. तर बघा मित्रांनो, प्रियाच्या आईवडिलांमध्ये इतकी कला आहे की ते इतके अप्रतिम कपडे शिवू शकतात. पण प्रियाला तिच्या आईबाबांची लाज वाटते आणि म्हणून ते सत्य समोर येऊ नये त्यासाठीची तिचे हे प्रयत्न आहेत. अजून कोणाला चांगलं माहीत नाही, पण इथे प्रियाच्या आईबाबांच्या कलेचे कौतुक होत आहे. आणि उलट याचा प्रियाला अभिमान असायला हवा, तर उलट तिला कमीपणा वाटतोय. खरं तर हा ड्रेस अर्जुनला त्याच्या आईच्या साडीचा म्हणजे कल्पनाच्या साडीचा शिवायचा होता, पण ती साडी निघाली प्रतिमाची आणि योगायोगाने सायलीला तिच्याच आईच्या साडीचा ड्रेस घालायला मिळाला. इथे मात्र सर्वांचं मन भरून येतं, कारण सायलीला प्रतिमाचं नातं इतकं घट्ट असतं की त्यांना थोड्याशा कृतीतून ते जाणवतं. आणि इथे प्रताप बोलून सुद्धा दाखवतो की तुम्हा दोघींमध्ये गेल्या जन्माचं काहीतरी नातं नक्कीच आहे, नाहीतर अर्जुनने प्रतिमाची साडी निवडावी हा काही निव्वळ योगायोग असू शकत नाही. रविराज म्हणतो, सायली खरं तर मी इथे आलेलो तन्वीशी बोलायला, पण तू अचानक समोर आलीस, ते सुद्धा प्रतिमाच्या साडीचा ड्रेस घालून. इथे रविराजच्या भावनांना उधाण आलेलं असतं आणि तो म्हणू लागतो की सायली तू आमच्या घरी का जन्माला आली नाहीस ग. इथे रविराज खूप इमोशनल झालेला असतो. तो म्हणू लागतो, पुढचा जन्म असतो की नाही हे मला माहीत नाही, पण जर असलाच तर आमच्या घरी जन्म घे. त्या क्षणाला सायलीचं चहूबाजूने कौतुक होत असतं. एकाही आता प्रियाला आवडत नाही म्हणून ती दातवट खात असते. सायलीला मात्र खूप प्रसन्न वाटतं आणि ती अर्जुनला येऊन मिठी मारते. त्याला म्हणू लागते, माझं सुख नेहमी तुमच्यापासून सुरू होतं आणि तुमच्यापर्यंत येऊन थांबतं, पण आज मला नव्याने समजत आहे की तुम्ही माझ्यासाठी किती आणि काय काय केलेलं आहे. तर मित्रांनो, इथे अर्जुनने आणलेल्या ड्रेसमुळेच सायलीच्या आणि प्रतिमा रविराजच्या संबंधांतील आठवणी ताज्या झाल्या आणि याचं तिला कौतुक वाटतं अर्जुनबद्दल. तर दर्शकांनो, हा सीन जरी इमोशनल असला तरी पण घरात आनंदाचं वातावरण देणारा आहे. हे नकळतपणे डोळ्यांमधून येणारे अश्रू आनंदाचे आहेत. आपल्या माणसांची ओढ असल्याचे ते दाखवतात. इथे सायली अर्जुनला बोलून दाखवते की माझ्यावर इतकं प्रेम करणारी माणसं मला फक्त तुमच्यामुळेच मिळालेली आहेत आणि त्याच्यासाठी कसे आभार मानू मी तुमचे. इथे अर्जुन सायलीला म्हणतो, तू वेडी आहेस का? तुला असं वाटतंय का की तुला सगळं मिळालंय, पण तुला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मिळायची बाकी आहे हे तुझ्या लक्षात येतंय का? तर मित्रांनो, इथे अर्जुन सायलीच्या खऱ्या आईवडिलांबद्दल बोलत असतो. त्याने सायलीला वचन दिलं होतं की तो तिच्या खऱ्या आईवडिलांना शोधून काढेलच आणि तो त्याच्या आईवडिलांचा म्हणजे सायलीच्या आईवडिलांचा शोध घेणार, हे तो वचन पाळणार असल्याचं सांगतो. इथे कल्पना सांगते की सायली, आम्हाला नेहमी वाटतं की तुला तुझ्या आईवडिलांना भेटता यावं. ज्या मुलीने या घराला इतकं सुख दिलंय तिला तिच्या आईवडिलांचे आशीर्वाद मिळायलाच हवेत. इथे प्रताप कोड्यामध्ये बोलतो आणि कल्पनाला सांगतो की सायलीची दृष्ट काढ लगेच, आपल्या मुलांच्या संसाराला कोणाची नजर लागायला नको. खरं तर प्रताप हे सगळं प्रियाला उद्देशून बोललेला असतो. इथे प्रियाला कसलाच फरक पडत नाही. ती उलट म्हणते मनातल्या मनात, यांचा झाला फॅमिली ड्रामा चालू, लगेच करा काय करायचं आहे ते. मी यातच खुश आहे की आज ड्रेसचा विषय मिटवला मी आणि आता याच्या पुढे त्या भिक्कारड्या टेलर आईबाबांचा माझ्याशी काही संबंध येणार नाही आणि आता माझा या घराशी असलेला संबंधसुद्धा कायम राहील. रविराजने तन्वीला प्रश्न विचारण्यासाठी थांबवलेलं असतं, पण प्रतापच रविराजला शांत करतो.